पकडलं गाबाळत पुण्याला शिटीत आलं पोपळच. सांगा बरं कोणत्या युट्यूबरचं गाव आहे पोपळच? तुम्हाला माहिती असलं तर सांगा. मला तर माहिती आहे म्हणून तर मी तुम्हाला विचारलं. तर मागाची गाडी तुम्ही बघितली, असली फुल होती ना, मापच नाही. आणि आताची गाडी बघा, इथून तिथून मोकळीच, सगळी मोकळीच्या मोकळीच आहे. हा बघा, इकडं तिथून इकडं तिथून नाही. आणि आम्हाला आहे ती 2-3 सीट, पण आम्ही बसलो आपलं तिथं लोळायचं, असं बसायचं बसायचं बसायचं. कटाळा आला की घसरत 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 तिथं ठेवायचं मुंडकं, द्यायचे ताणून. आहे का नाही बाय? ताणून द्यायसाठी जागा धरली बघा. सीटा चांगलं सीट सोडलं सीटा रिकामी असून बसू वाटत नाही लोळायसाठी म्हणूनच. आणि त्या मोठ्या गाडीमध्ये कसं असतं माहिती का, मग माणसाला वाटतं त्या मोठी गाडीमध्ये जागा भेटावं, कारण तिथं चांगले सीटा असतात ना, आराम खुर्च्यासारखे. तर गाडीत चढल्या चढल्या एका पोरानं इथं बसलं होतं वाटतं. कुठं आलं होती पोरग? सोलापूरमधनं पोरगा आला या. दोन्ही ह्या खांबाच्या आणि ह्या खांबाच्या मध्ये असं बसलंय. आणि पोरग तर काय भूत आहे का, छोटसच आहे बघा. पलीकडल्या साईडला बसलं होतं. एवढं औषध नाही बघितलं मी, आणि अचानक बघितलं. म्हणलं हे का असं बसलंय, म्हणलं कुणाचं आहे. त्याला अगोदर हाका मारलं, त्यानं काय ऐकलंच नाही. मग ह्यांना म्हणलं तुमचं आहे का? हे म्हणलं नाही, म्हणलं पाठीमागटलं काय. मग ह्यांना पण थोडीशी मदत केली. ते म्हणले ते ऐक नाहीच, थांबा म्हणलं ते असं ऐकत नाही, म्हणलं बघूच. मग तिथं मी गेली, त्याला म्हणलं आतमध्ये हो. म्हणलं नाही होणार. मी म्हणलं होतो का नाही आतमध्ये, उडीत ना. म्हणलं का? म्हणलं करू का तुझा व्हिडिओ? म्हणलं म्हणलं का? मग मी म्हणलं का म्हणजे हो आतमध्ये. अगोदर त्याच्या आजी का आई आहे ती, त्यांना विचारलं मी पोराला आतमध्ये बोलवा. तर ती काय म्हणल्या ते ऐकत नाही. भेळवाल्यानं पण सांगितलं वाटतं. भेळवाल्यानं पण सांगितलं ना त्याला, भेळवाल्यानं पण सांगितलं होतं ना. भेळवाल्यानं पण अगोदर सांगितलं होतं, तर त्यानं कुणाचं ऐकलं नाही. मी म्हणलं थांब, म्हणलं तुझा व्हिडिओ काढून पोलिसांना पाठवते. तेव्हा ते पोरगं उठलं आणि गेलं तिकडं पळून. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, मस्ती त्याला आवडतं तिथं बसायला, त्यानं कुणाचं ऐकलं नाही. पण कोणचा वेळ काय सांगून येतो का नाही. आणि कसं असतं, आपण थोडासा प्रयत्न केला तर काय बिघडतंय का, त्या हिशोबानं मी सांगितलं. मी काय मोठं समाजकार्य केलं नाही, पण म्हणलं चला एक ब्लॉगिंग करावं म्हणलं, रेल्वेत बसले म्हणून. कारण मगाशी इंद्रायणी सोडून दिली. मग पॅसेंजर आली, बसलो पॅसेंजरमध्ये. आता जेऊरचं हे पहिलं स्टेशन आहे. काय रे हिरो, काय बघतोय? आता निवांत आहे बघा. आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघू काय काय मज्जा गंमत करतोय. नुसता जेऊरच सोडल्या तर पूर्ण का ना 20 रुपयाची भेळ घेतली. सण्या तर काय तिकडं गेलेला आहे, छोकुली ती तिकडं गेलेली आहे मनूबाई संग. माझ्या संग आहे फक्त कावी आणि बाय आणि किरण. आम्ही तिघजण बसले. इकडून किरण बसले तर दरवाजात, पण किरण व्यवस्थित बसलेला आहे आणि त्यांना सवय आहे लोकलची. आणि इथं बाय पण बसलेले आहे निवांत. आणि आमचं काय जाणं येणं सारखा प्रवासच आहे. पण ते एवढंसं छोटंसं पोरगं तिथं बसलं होतं. पण मला तर आणि ते लय कडेला बसलं होतं. या दोन्ही खांबाच्या मध्ये किती जागा आहे, 4 बोटाची पण जागा नाही एकट्यात. तेवढ्याशा जागाला बसलं होतं. लालक्या पिशवीमध्ये आणली भाकर कालवण, कारण मी जेवलीच नाही. आणि एक पाण्याची बाटली, बांबू. आता घेतलं आम्हाला पुन्हा स्टेशन मधनं पेट्रोलचं इंजन भेटाना म्हणून पेट्रोल भेटाना म्हणून ते इंजन काय सांगू. आम्हाला तर गॅस बी नाही घरात. लाकडं काल तर आमुषाच्या दिवशी तर लाकडं हुडकायला गेली मी. साऱ्या तळ्यातनं लाकडं हुडकून आणली, तेव्हा आमचा पोळ्याचा स्वयंपाक झाला. आणि काल तर व्हिडिओ करायला भेटला नाही. आज मी सकाळच्या स्वयंपाकाला दुपार झाली. हां, काहीतरी डिझेल पेट्रोल आणि ही काय म्हणतात त्याला गॅस भेटना ना त्या युद्धामुळं. मग बाय तरी म्हणत होती इंजिन असलं कसलं आलं आहे का नाही.
पेट्रोल महाग झालंय, त्याच्यावर डिझेल पेट्रोल लाईटीवरचं जोडलंय बघा. आणि बाय मला म्हणत डॅम्बूला असलं कसलं इंजन जोडलंय का बाय, असलं नाही पॅसेंजरला. म्हणलं बाय ऑनलाईनला ही पॅसेंजर दिसते म्हणलं, तिथं पण नाव आलंय म्हणलं. बस बाय म्हणायची नाही अगं ही गाडी मालगाडी असत, नाही बाई पंढरपूर गाडी असत, ती काय मोठी फास्ट गाडी असत. परत बसल्यावर मग त्यांना कळालं की इंजन दुसरं जोडलंय लाईटीवरला, आहे का नाही, लाईटीवरच पेट्रोल डिझेल भेटायला. आता इथनं आम्हाला लोकलनं जायचंय.